नमस्कार. आज शिकणार आहोत 6 ते 6 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी, कलश रांगोळी. आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत कलश रांगोळी. खास लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्ही काढा ही शुभ रांगोळी आणि पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा. आपण खूपच सुंदर, सोपी आणि कलरफुल रांगोळी शिकणार आहोत. 6 ते 6 डॉट आपल्याला पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि इझिली आपण सगळ्यात सोपी पद्धतीने शिकणार आहोत. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 आणि 6 ते 6 डॉट. आणि हे बघा, आता 3 डॉटला आपण रेष भिडवून घ्यायची. बघा अशा पद्धतीने 3 डॉटला मी रेष भिडवून घेतली. नंतर 2 डॉटला इथून इथे, नंतर हे बघा इथून इथे अशी रेष भिडत जायची आपल्याला. इथंही 3 डॉटला आपण रेष भिडून घेणार आहोत. हे बघा, नंतर खालचे 2 डॉट आहे ना त्यालाही आपल्याला रेष भिडून घ्यायची आहे. वरचे 2 डॉट आहे ना त्यालाही आपल्याला त्याच पद्धतीने रेष भिडून घ्यायची. इथून आपल्याला सरळ 3 रेषामध्ये घ्यायचे. 3 डॉटमध्ये रेष घ्यायची. खाली पण 2 डॉटमध्ये, इथूनही आपल्याला 3 डॉटमध्ये रेष ओढून घ्यायची. इथूनही 2 डॉटला, वरतीही 2 आपल्याला डॉटला रेष ओढायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल असं करून घ्यायचं आहे. बघा अशा आकार आपल्याला करत जायचा आहे. इथूनही गोल सेम त्या पद्धतीने इथूनही आपण करून घेणार आहोत. ह्या बाजूलाही आपल्याला सेम करून घ्यायचे. अगदी कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, कारण आपण कलश अशी रांगोळी काढणार आहोत, शुभ रांगोळी. खास तुम्ही लक्ष्मी पूजनच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी काढू शकता. खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. चारही बाजूला आपल्याला सेम अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचे. बघा, इथून ह्या बाजूला क्रॉस करायची रेष आणि इथून ह्या बाजूला अशी क्रॉस करायची आहे. आणि मधून अशा पाकळींचा आकार आपल्याला काढत जायचा आहे. इथूनही इकडेही आपल्याला थोडंसं क्रॉसमध्ये आणि इथूनही क्रॉसमध्ये, आणि त्याच्यावरून आपल्याला पाकळींचा आकार काढत जायचा आहे. बघा इथं भिडवायचं आपल्याला. इथूनही सेम त्या पद्धतीने थोडं ह्या बाजूने आणि ह्या बाजूने. नंतर आपल्याला वरून खाली घ्यायचं आहे. इथूनही आपल्याला वरून खाली घ्यायचं आहे. फक्त आपल्याला सेंटर बघून, वाटलं येत नसेल तर आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आणि मग आकार तयार करायचा आपल्याला. इथून आपल्याला असा नारळाचा आकार घ्यायचा आहे, पानाचा आकार सारखा, आणि इथून गोल करून घ्यायचं आपल्याला. इथेही आपल्याला नारळाचा आकार घेऊन सेम त्या पद्धतीने गोल करून घ्यायचे मधून. बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार घेऊन मधून गोल करून घ्यायचे. बघा चारही बाजूला आपल्याला सारखं करून घ्यायचे सेम त्या पद्धतीने. मधून असं गोल फिरवून घ्यायचं आपल्याला. इथेही आपल्याला गोल गोल असं छोटे छोटे पाकळींचा आकार तयार करायचा आहे. सरळ जी रेष आहे त्याला आपल्याला गोल गोल असं छोटे छोटे गोल करून घ्यायचे. चारही बाजूला आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत तसेच.
अगदी सोपी आणि सुंदर रांगोळी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. हे बघा, आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. मी एक सोडून एक मध्ये पिवळा कलर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने, म्हणजे कलरफुल दिसेल. नंतर मी लाल कलर ही टाकून घेणार आहे. याच्यानंतर आपल्याला एक सोडून एक पिवळा टाकून घ्यायचा आहे. नंतर लाल किंवा जांभळा कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. सॉरी, मी लाल कलर बोलली, जांभळा कलर आपल्याला टाकायचा आहे. मी जांभळा असा कलर का टाकून घेणार आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. इथं छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला चुटकीने. इथं आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे. शुभ स्वस्तिक असं आपण काढणार आहोत. स्वस्तिकचा आकार तयार करणार आहोत. हे बघा, इथून असं भिडवायचं आपल्याला सरळ. इथूनही रेष आपल्याला सरळ भिडवायची आहे. इथूनही आपल्याला सरळ रेष अशी भिडवायची आहे आणि चारी बाजूला आपल्याला कलरचे डॉट टाकून घ्यायचे आहेत. खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. अगदी कोणालाही येईल. आणि बोटाने थोडं गोल करून आपल्याला दुसरा कलरही टाकून घ्यायचा आहे. मी लाल कलर टाकून घेते. तुम्ही हळदी कुंकू टाकू शकता. इथेही छोटे छोटे मी डॉट टाकून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथं आपल्याला हलका हलका असा व्हाईट शेड टाकून घ्यायचा आहे पाकळींमध्ये. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. युजफुल व्हिडिओ असतात माझे. नक्की तुम्हीही नक्कीच ट्राय करा. नक्की येईल, कारण मी सोप्या पद्धतीने रांगोळी आणत असते. अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे, बघू शकता.